आधुनिक तंत्रानं शेती करताना हायटेक तंत्राचा सर्रास वापर होतोय। या महागड्या शेती तंत्रात रासायनिक खतं आणि कीटनाशकांचा खर्चही अतिशय जास्त आहे। या महागड्या निविष्ठांना अनेक शेतकरी पर्याय शोधतायत। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या करंजे गावच्या अरुण गावित यांनी मात्र रासायनिक खतांना जीवामृत, घनजीवामृत तसंच कीटनाशकांना दशपर्णी अर्क, निमास्त्रांचा प्रभावी वापर केलाय। यामुळे जवळपास लाखभर रुपयांचा निविष्ठांचा खर्च वाचलाय। त्यांच्याकडे सध्या पॉली हाऊस मध्ये काकडीचं पीक घेतलंय। यापासून त्यांना अंदाजे 5 लाखांचा नफा मिळेल अशी अपेक्षा आहे। आज आपण त्यांच्या हरितगृहातल्या काकडी पिकाची यशोगाथा जाणून घेण्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात जाणार आहोत। नंदुरबार जिल्ह्यातल्या नवापूर तालुक्यातल्या करंजी गावात अरुण गावितांनी 40 गुंठ्यांवर हरितगृहाची उभारणी केली आहे। यामध्ये गेल्या काही वर्षांपासून ते आधुनिक तंत्रानं सिमला मिरची, काकडी यासारख्या भाजीपाला पिकांची शेती करत होते। पण यासाठी रासायनिक निविष्ठांचा वापर जास्त होत असे, तसंच खर्चही वाढला होता। यावर उपाय म्हणून यंदापासून त्यांनी रासायनिक खतांना बगल देत काकडी पिकाची लागवड केली। काकडी लागवडी पॉली हाऊसमध्ये करताना मी आधी पूर्वीचं जे सिमला मिरची होती त्याचं मी बेड काढल्यानंतर मग बेड प्रिपरेशन केलं। मी त्याच्यात सगळं पूर्वीच्या या कुदळीने सगळं ते लूज केलं बेड, आणि त्यानंतर त्याच्यावर आपलं निंबोळी पेड आणि घनजीवामृत हे दोन्ही मिक्स करून त्याच्यावर टाकण्यात आले सगळे बेडवर। ते टाकल्यानंतर मग बीजवाई वगैरे ते काकडीची जी बीजवा आहे रिका कंपनी FIची ती काढल्यानंतर त्याला मी स्वच्छ धुवून त्याच्यात मग बीजामृत म्हणून हे आहे त्याच्यात मी संस्कार करून त्या बीज लावणी करण्यात आली। जुने बेड मोडून नव्यानं बेड बांधण्यात आले। त्यामध्ये घनजीवामृत तसंच जीवामृत टाकून काकडीच्या रोपांची 1.5 फुटांवर लागवड केली। तर जवळजवळ एक फुटावर केली। रुंदीमध्ये 2 ओळीमधले जे आहे 1 फूट आहे, आणि नंतर 1.5 फुटावर ते बिजवाई लावण्यात आले त्याच्यावर। आणि तदनंतर त्याच्यानंतर त्याच्यावर मी जवळजवळ 15 दिवसांनी असं करून जीवामृत त्याच्यात टाकण्यात आलं, आणि फवारणी 1 महिन्यानंतर त्याच्यावर मी जीवामृताची फवारणी केली। नंतर त्याच्यात पाण्याची व्यवस्थापना अशी केली की जवळ दोन दिवसाआड जवळ 2 ते 3 हजार लिटर पाणी याच्यामध्ये देण्यात आलं त्याच्यात, आणि सगळं स्वनियंत्रणद्वारे देण्यात आले। सगळं ऑटोमेशन, माझ्याकडे ऑटोमेशन असल्यामुळे मी ऑटोमेशनद्वारा पाणी तिथून प्रोग्राम फीड केले जातात। त्याच्यातनं मी पाणी जवळजवळ साधारण 10 ते 15 मिनिटं म्हणजे जवळजवळ 2.5 ते 3 हजार लिटर पाणी एट ए टाईम याच्यावर काकडीवर देतो। पाणी देण्यासाठी ठिबकचा वापर केला गेला। पाळेकर तंत्रातल्या निविष्ठांचा वापर करणं त्यांना सोपं गेलं। त्यामुळे मोठ्या प्रमाणात पैशांची बचत साधता आली आहे। दर 15 दिवसांनी ते जीवामृत झाडांच्या जवळ टाकतात, तसंच जीवामृताची फवारणी देखील करतात। त्याचा फुलकळी तसंच वेलींच्या वाढीवर चांगला परिणाम झालाय। 5 तारखेला लागवड करण्यात आली होती बीजची, तर 1.5 महिना झाला, जवळ साधारण 1.5 महिन्यात आज तोडणी केली, तर अजून 2.5 ते 3 महिने हे रोप चालेल। तर आज तोडणी केल्यानंतर आज साधारण 3 महिन्यामध्ये साधारण मला 20 ते 25 टन उत्पन्न येण्याची माझे अपेक्षित असं आहे। आज सरासरी जो भाव आहे साधारण 25 ते 30 रुपये मार्केट रेट आहे, तर मी साधारण कमीत कमी 20 रुपये जरी धरलं तरी 25 टनाचं उत्पन्न 6 लाखपर्यंत 6.25 लाखपर्यंत अपेक्षित एवढं माझं उत्पन्न येण्याची शक्यता आहे। त्यातल्या त्याचा खर्च जो आहे माझा आज 54,000ची बीजवाई आणि आजपर्यंत मजुरी आणि या 1.5-2 महिन्यामध्ये होणारा खर्च असं धरून साधारण माझा 1 लाखाचा खर्च अपेक्षित आहे माझा। तर 1 लाख खर्च गेला 6.25 तरी मला आज 5 लाख निव्वळ नफा याच्यातनं मी अपेक्षित आहे माझं। अरुण गावित यांना मार्गदर्शन करण्यासाठी स्थानिक कृषी अधिकारी पुढे आलेत। त्यांच्या मार्गदर्शनाखाली काकडीचं पीक विषमुक्त करण्यात गावितांना बऱ्यापैकी यश आलंय। साधारणपणे काकडी या पिकावर कीड रोगीचा प्रादुर्भाव अत्यंत कमी आढळून येतो। गेल्या वर्षी फक्त रेड माइट्स किंवा लाल कोळी या किडीचा प्रादुर्भाव आढळून आला होता, म्हणून रासायनिक कीडनाशके यांचा कमीत कमी वापर करावा असं यावेळी आम्ही आधीच निश्चित केलेले होते। काकडीच्या लागवडीनंतर 1.5 महिन्यातच उत्पादन सुरू झालंय। हंगामात जवळपास 25 ते 30 टन उत्पादन हाती येईल अशी अपेक्षा आहे। यापासून त्यांना खर्च वगळता किमान 5 लाखांचा नफा हाती मिळणार अशी खात्री वाटतीये।
रासायनिक निविष्ठांचे जवळपास 70 ते 80 हजार रुपये वाचवण्यात यश आलंय. पूर्वी मी रासायनिक खतावर 5-6 वर्षापासून रासायनिक खतावर मी सिमला मिरची आणि मध्यंतरी मागच्या वर्षीसुद्धा मी काकडी रासायनिक खतावर केली. त्यावेळेला त्यातलं उत्पन्न आणि खर्चिक भाव असल्यामुळे, खताचे भाव पण जास्त असल्यामुळे त्याला ते परवडत नाही. त्यामुळे मग मी ठरवलं की हे नैसर्गिक पाळेकरांचं व सुभाष पाळेकर यांचं मी शिबिर अटेंड केलं आणि काही कृषी आमचे अधिकारी आहेत मोहिते साहेब वगैरे यांचे काही मार्गदर्शनही लाभलं. मग ते शिबिर अटेंड केलं आणि त्यानुसार नंतर मी याचं नैसर्गिक शेतीकडे मी वळलो. त्यामुळे काय झालं, माझा याचा जो होणारा खर्च रासायनिक खतावर आज 1.5-2 लाखाचा जो खर्च व्हायचा तो आज माझा कमी झाला आणि त्यामुळे तो निव्वळ नफा माझा याच्यामध्ये आला. समजा तोच मी केला असता रासायनिक खतावर हे 2 लाखाचं 1-1.5 लाख खर्च मला होताच, तर आज मला जो 5 लाखाचा 5-6 लाखाचा माझा निव्वळ आज नफा आहे तो आज मला 3 लाख मिळाले असते मला. म्हणून मी याच्याकडे नैसर्गिक शेतीकडे वळलो आणि त्याच्यात उत्पन्नसुद्धा आज तुम्ही बघताय उत्पन्नसुद्धा वाढलेलं आहे. एका फळाची जवळजवळ एका काकडीची वजन मी मोजलं तर 250 पावणे 200 ग्रॅम असं भरते आणि पूर्वीच्या काकडीमध्ये मी जी केली होती रासायनिक खतावरची त्याच्यावर 150 ग्रॅम पावणे 200 135 ग्रॅम अशी काकडीचं वजन भरत होतं. रासायनिक पद्धतीनं पॉलीहाऊसमधील शेती करताना निविष्ठा खूपच महागड्या झाल्याचा शेतकऱ्यांचा कटू अनुभव आहे. या उलट पाळेकर तंत्रातल्या निविष्ठांनी मात्र शेतकऱ्यांचे पैसे वाचत असल्याचं कृषी अधिकाऱ्यांचंही म्हणणं आहे. यामध्ये पाळेकर तंत्रज्ञानुसार जी काही जीवामृत आणि दशपर्णी अर्क किंवा निमार्क सारखी औषधं वापरली त्याचा अत्यंत सकारात्मक असा परिणाम या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहे. या ठिकाणी झाडांची वाढ अत्यंत पोषक आणि चांगली झाली असून केवळ 1.5 महिन्यातच या ठिकाणी उत्पन्नाला सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी केवळ 1 लाख रुपये यांना निविष्ठेचा खर्च आला, परंतु उत्पन्नाचं साधारण निदान 6 ते 6.25 लाखापर्यंत यांना उत्पन्न मिळेल अशी अपेक्षा आहे. शेतकऱ्यांनी भरघोस उत्पादनाच्या हव्यासापोटी रासायनिक निविष्ठांचा सुरू केलेला अतिवापर थांबवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. त्याचे भयानक दुष्परिणाम आता दिसू लागलेत. शेतीची आर्थिक गणितं देखील बिघडून गेली आहेत. ही गोष्ट अरुण गावितांनी वेळीच ओळखत हायटेक शेतीत नैसर्गिक निविष्ठांचा सुरू केलेला वापर त्यांना यंदा मोठा नफा देऊन जाणार आहे. जितेंद्र बैसाणे, साम टीव्ही, नंदुरबार.